छोड़ा है जहान नीच मैं तुम्हारे अब हूँ हवाले। अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ, फिर धुआं धुआं तन्हर बदली चली आती है छूने, पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये भी ना हो। किसी मंजर पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं, ये गिला तो है मैं खफा नहीं। शहर एक से गांव एक से लोग एक से नाम एक सिर में धूम धड़ाका। कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ। दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ। करके देखा कमाल वो आके जमीन पे दे के जाए। मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाने असं नक्कवायचं आहे। या प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मोरे सरांनाही विनंती करतो की आपण असं नक्कवायचं। प्रत्येक सर्व शिक्षकांना विनंती असेल कृपया आपण सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। रोटरी क्लब अंतर्गत उडार हा एक सामाजिक उपक्रम आहे। याचा उद्देश समाजातील विविध घटकांना सहकार्य करणे, मदत आणि उन्नती। वास्तविक भान येण्यासाठी मार्गदर्शन व्हावं ह्या उद्देशाने हे 22 विषय निवडले गेलेले आहेत। त्यातला एक विषय आज देवेंद्र पाटील तुमच्या समोर मांडणार आहेत। त्यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो इथे। देवेंद्र पाटील नाशिकला जरी राहत असले तरी त्यांचे वडील कामानिमित्त जवळजवळ ऑल ओव्हर इंडिया फिरलेले आहेत। म्हणजे हैदराबाद, दिल्ली आणि अशा ठिकठिकाणी देवेंद्र पाटील यांचं वास्तव्य झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे। आणि आज हा विद्यार्थीच आहे, कोणी मोठा व्याख्याता किंवा खूप मोठा माणूस अशातला भाग नाही। तो IIT गांधीनगरचा विद्यार्थी आहे, शेवटच्या वर्षाला शिकतोय। त्याला आत्ताच एक चांगल्या कंपनीने हायर केलाय। त्याचं पॅकेज तुम्हाला सांगण्यासारखे आहे, म्हणजे तुम्हाला त्यातनं प्रेरणा मिळावी। हा विद्यार्थी शिकत असताना IIT मध्ये आज 47 लाखाचं पॅकेज घेऊन बाहेर पडलाय। अजून त्याचं शिक्षण पूर्ण नाही झालंय, एक शेवटचा सेमिस्टर त्याचा अजून बाकी आहे। म्हणजे आता येता येता मला ही माहिती मिळाली त्यांच्याकडून। तर लक्षात घ्या, शिक्षण तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं। म्हणजे उगाच आलो, सर शिकवतात म्हणून शिकलो आणि संध्याकाळी घरी गेलो असं न करता काहीतरी उद्देश ठेवून शिका। तुमचा आर्थिक स्तरच नव्हे तर सर्व सामाजिक स्तर आणि इतर सगळे स्तर, मान मर्यादा, प्रतिष्ठा ही केवळ आणि केवळ शिक्षणात आहे, लक्षात ठेवा। आज 47 लाखाच्या पॅकेजचा हा विद्यार्थी मिळवू शकतो, तर तुमच्यासारखे विद्यार्थी सुद्धा जरूर त्याच्याही पुढे जाऊन मोठी पॅकेजेस किंवा आणखी मान मर्यादा, आणखी प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळवू शकता। हे ध्येय तुम्ही जवळ
बाळगा, ह्या उद्देशाने मी एवढंच तुम्हाला सांगू शकेल. आणि तुमचे जे व्याख्याते आहेत आजचे देवेंद्र पाटील, त्यांना मी विनंती सर्वांना. तर आज मी तुमचा मित्र म्हणून मी तुमच्याशी आज संवाद साधेल. तर मला तुम्ही असं कोणी समजू नका की आमच्याकडे मोठे व्यक्ती आलेले आहेत ते आम्हाला काही भाषण देत आहेत, असं भाषणासारखं नका घेऊ. पण तुम्ही मला पुढचे 30 मिनटं द्या, 30 मिनटं मला ऐका. आणि तुमच्या जीवनात जरी तुम्ही 50% जेवढं मी बोललो 50% जर तुम्ही घेतलं तर तुमचं आयुष्याचं कल्याण होईल, हा माझा प्रॉमिस आहे. तर पुढचे 30 मिनिटं मला देणार सगळे नक्की? चला ठीक आहे, ऊन जास्त आहे तर आम्ही प्रयत्न करू की 30 मिनिटात आपण. तर त्याच्या आधी ऍक्टिव्हिटी करू. किंवा तुम्ही बसलेले आहात तर आपण ऍक्टिव्हिटी करू. सगळ्यात पहिले मी तुम्हाला बोलेल उभं राहा, तर तुम्ही बसून राहायचंय. जर बसून राहा बोललो तर उभं राहायचंय, कळालं का? एकदा परत, जर मी उभा राहा असं बोललो तर बसून राहायचंय, आणि जर बसून राहा असं बोललो तर उभं राहायचंय. ठीक आहे? उभे राहा, बसून राहा, उभे राहा, उभे राहा, बसून राहा. चला आता खरंच बसा, आता खरंच बसा. चालू करू आपण. सर जसं मी तुम्हाला बोललो, आज मी तुमचा मित्र म्हणून तुम्हाला बोलेल. तर मी नाशिकवरून आलेलो आहे. नाशिक तुम्हाला माहितीच आहे, मुंबईच्या इकडं बाजूलाच आहे नाशिक. तर मी तुमच्यासारखा एक सामान्य विद्यार्थी होतो. मी सगळं म्हणजे पहिली ते 10वी गेलेलो आहे. जसं सर बोलले, मी प्रत्येक राज्यात वगैरे फिरलो आहे. मी आंध्र प्रदेश गेलो आहे, मी चंदीगड गेलो आहे, मी मुंबईला सुद्धा गेलो आहे. म्हणजे आपलं नवी मुंबईकडं खारघर वगैरे मी तिथं सुद्धा शिक्षण घेतलं आहे. आणि शेवट मी आता IIT गांधीनगरमध्ये आहे. तर आता आपल्याला कल्पना नसेल तर तुम्ही IIT बॉम्बे ऐकलंय का? कोणी ऐकलंय का IIT बॉम्बे? चला मी तुम्हाला सांगतो. तर IIT हे लक्षात ठेवा, 3च लेटर आहे. काय? I आणि T. माझ्यासोबत बोला, I T. लक्षात राहील? चला बढिया. तर IIT म्हणजे काय? तर इथं असं असतं तुमची, चालेल सर, राहू द्या, मित्र आहे काय आरामात करत. तर असं असतं बघा, IIT मध्ये काय असतं, आपण 10वीची परीक्षा देतो बोर्डाची, बरोबर? बोर्डाची परीक्षा झाल्यावर आपल्याकडे विविध ऑप्शन असतात की मला काय बनायचंय. डॉक्टर बनायचं 12वी. आपण जेव्हा सायन्स विषय हा निवडतो, आपल्याकडे 3 असतात. एक असतो आर्ट्स, एक असतो सायन्स आणि एक असतो कॉमर्स. तर जेव्हा आपण सायन्स निवडतो आपल्याकडे 2 पर्याय असतात. आपण इंजिनियर बनू शकतो, आपण डॉक्टर बनू शकतो. तर मी त्याच्यातला कोण आहे? तर मी त्याच्यातला इंजिनियर आहे. ठीक आहे? तर आता IIT म्हणजे काय? तर IIT असं आहे की आपल्या देशातल्या या 23 इन्स्टिट्यूट आहेत, 23 राज्यांमध्ये IIT ची स्थापना. शिक्षण आपण कशाला घेतो? हा एखादा पॉईंट सांगा. आपल्याला चांगला पैसा कमवायचा आहे, नाम कमवायचं आहे, त्यासाठी घेतो का आपण शिक्षण? चांगला नागरिक, टाळ्या वाजवायचं, टाळ्या वाजवायचं. फार सुंदर पॉईंट त्यांनी घेतला. चांगला नागरिक बनण्यासाठी शिक्षण हे फार गरजेचं आहे. शिक्षणामध्ये तुम्हाला एक विषय असतो सिविक्स, बरोबर? काय म्हणतात असं सिविक्सला आपण इथं? नागरिक शास्त्र असतं, बरोबर? हा विषय असतो आपल्याकडे. तर त्याच्यातून आपल्याला भरपूर गोष्टी कळतात की वोटिंग काय असते, हा देश कसा चालतो, सरकार कशी बनतात. आता तुम्ही शिक्षणच नाही घेणार तर तुम्हाला कसं कळणार आपण चांगले नागरिक कसं काय बनणार? बरोबर आहे की नाही? तर तुम्ही आज फक्त अज्ञान राहिले म्हणजे तुम्ही काही शिक्षण नाही घेतलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही कळणार. आणि या गोष्टी जर तुम्हाला कळायला हवीत तर तुम्ही शाळेत या विषयांचा अभ्यास करा आणि तुम्ही चांगला नागरिक बनू शकता. मस्त पॉईंट घेतला. अजून कोणी आहे का मुलींमधून? ईश्वरी, नाव सांगा पहिले. ओके, बोला श्रेय. आपल्या चांगल्या भविष्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी. हा एक मुद्दा आहे चांगल्या भविष्यासाठी. तर तुम्ही मला बघताच आहे, सरांनी माझं इंट्रोडक्शन करून दिलं की 47 लाखाचं पॅकेज वगैरे वगैरे त्या गोष्टी. तर ह्या गोष्टी तुमचं भविष्य घडवू शकतात. तुम्ही लक्षात घ्या. जर मी सांगतो तर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं, चांगल्या इन्स्टिट्यूट्समधून जर तुम्ही शिक्षण पूर्ण केलं तर माझी खात्री आहे की तुम्ही चांगल्या ठिकाणी जाणार, चांगला पैसा कमवणार, चांगला नाम कमवणार. आणि मेन म्हणजे आपले आई वडील यांना खुश करण्यासाठी आपण काहीही करू शकतो. बरोबर की नाही? आई वडील यांना खुश करण्यासाठी आपण काही करू शकतो. तर शिक्षण करा, त्यांचं नाव कमवा, तुमचं नाव कमवा, तुमच्या परिवाराचं नाव होईल. आणि याच्यातून काय होईल माहिती आहे का? सगळे तुमचे वाहवाही करतील.
आज जसा मी स्पीकर म्हणून आलेलो आहे वाड्यामध्ये, तसं तुम्ही पण एक दिवस तुमच्याच वाड्यामध्ये वा मोठे स्वप्न बघा मोठे, आणि एक दिवशी आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये स्पीकर म्हणून या, अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. तर आम्ही आता विविध ठिकाणाहून आम्ही 22-23 स्पीकर आलेलो आहोत आणि आम्ही इकडं वाड्यामध्येच आहोत 2-3 दिवसापासून. भरपूर लोकांना बघितलं. आता चला मी तर एक IIT मधनं शिकलेलो आहे, चांगल्या संस्थेमधून शिकलेलो आहे, तर मला बोलवण्यात आलेलं. पण मी बाकी लोकांना बघितलं. बाकी लोक जे आलेले ना ते खूप खास आहे. त्यांचं काय असतं मी सांगतो तुम्हाला. एकतर आपण मुद्दा डिस्कस केलाच की आपल्याला एक आर्थिक सपोर्ट भेटतो की आपण चांगला पैसा कमवू, चांगलं शिक्षण घेतलं तर. पण पैसाच सगळं असतो का? सगळं पैसाच असतो का? अजून काय असतं मग? बोला. पैसा सोडूनही आपण काय करायला पाहिजे? पैसा तर कमवायलाच पाहिजे, पण अजून काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. वा. अजून काय? बोला कोणी बोला. मधून माणूस की बघा, या देशात आपण जन्म घेतलेला आहे, तर आपण घेतो भरपूर गोष्टी, पण समाजाला आपण काही देतो का परत? याचा पण विचार करायला पाहिजे. सोशल वर्क याला असं म्हणतो आपण, की आपण लोकांसाठी काम करतो, लोकांसाठी मेहनत घेतो, लोकांना मदत करतो. तर मदत करणं हे फार गरजेचं आहे. कारण आता बघा, मी आज आलेलो आहे, माझा काही अनुभव आहे तुमच्याशी शेअर करतोय, आणि जर तुमचा पण काही अनुभव आता हळूहळू आता तुम्ही बनवणार बरोबर, एक चांगलं शिक्षण घेणार, अनुभव एक येईल, आणि तो तुम्ही जेव्हा लोकांशी सांगतात, आज जसं मी तुम्हाला सांगतोय तेव्हा तुम्ही लोकांशी कम्युनिकेट करतात ना, तर त्यांच्यामध्ये एक स्पार्क येतो, त्यांच्यामध्ये एक चिता आतमध्ये जळते की मग आपण पण असं बनावं, आपण पण असंच करावं बरोबर. तर आता मी इंजिनिअरिंगला करतो. इंजिनिअरिंग नेमकं काय असतं? अभियांत्रिकी आपण म्हणतो याला मराठीमध्ये. तर अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग हे काय असतं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. तर मी तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. इलेक्ट्रिकल ऐकल्यावर आपल्या डोक्यात काय येतं? इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिकल. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची.